ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा तुलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत थोडाही ठेवा सारखा आवाज कमी नका करू. प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन्निंद्रहिं समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ शंभो मज कोण तारी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता आणि शिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्षाचा परमार्थ व्हावा साधन संपावं आणि साध्याच्या अवस्थेवर आल्यानंतर जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला आणि या अनुषंगाने या ठिकाणी तुकोबारांच्या मुखातून निघालेले शब्द आहेत. या धावा तृष्णेच्या अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगातील विषय आणि अभंग हा बऱ्यापैकी वारकऱ्यांच्या टाळकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या सर्वांच्या पाठातला अभंग आहे आणि सर्व श्रुत अभंग आहे. महाराज सांगतात आम्ही शेवटचा दिवस गोड केला आणि याच्यासाठी अट्टहास केला.
आम्ही आयुष्यभर परमार्थ केला आणि हा 42 वर्ष परमार्थ करत असताना साधन होतं भगवान परमात्म्याचं नामस्मरण आणि साध्य होतं जगाच्या मालकाने घ्यायला यावं. आणि मग 42 वर्ष अखंडपणे भगवान परमात्म्याचं चिंतन घडलं, नामस्मरण झालं आणि या नामसाधनेच्या जोरावर जगाचा मालक आम्हाला घ्यायला आला. आमचा शेवट गोड झाला. शेवट गोड झाला म्हणजे आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. महाराज सांगतात जी आमच्या आयुष्यात धावाधाव होती, जी धावपळ होती, ती सगळी धावाधाव आमच्या जीवनातली थांबली. आम्ही निश्चिंत झालो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ही माझ्या जीवनातली अनुभूती आहे की आम्ही निश्चिंत झालो. याचं कारण आहे जगाचा मालक पंढरीश परमात्मा मला घ्यायला आला आणि माझा शेवट गोड झाला. कवतुक वाटे झाली हवेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. हे सगळं जर कशामुळे साध्य झालं असेल तर कवतुक वाटे झाली हवेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. त्या भगवान परमात्म्याच्या अविनाशी स्वरूपापर्यंत आम्ही गेलो. पण हे साध्य होताना त्याचं नामस्मरण आमच्यासाठी महत्वाचं होतं. तुका म्हणे मुक्ती परिंगणी नोवरी, आता दिवस चारी खेळी म्हणे. आणि म्हणून या चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या, कारण आमचा शेवट गोड झाला. विठ्ठल याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. सेवेला सुरू करण्यापूर्वी या कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा आहे. ज्या निमित्तानं आजचं कीर्तन या ठिकाणी सज्जनाहो समर्पित होत आहे. वैकुंठवासी हरिभक्तपरायण आदरणीय सुधाकर बळीराम गपाट आणि यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य असं कीर्तन सोहळा आणि या ठिकाणी श्री क्षेत्र मौजे दिंडोरी, तालुका भूम आणि जिल्हा धाराशिव या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी खऱ्या अर्थाने या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा विधी तर त्यांच्या जीवनातील झालेलाच आहे, परंतु या ठिकाणी नामजप यज्ञ सोहळा घडावा या अनुषंगाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी परमस्नेही आदरणीय तानाजी भाऊ गपाट यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर याही वर्षी आयोजन केलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य या कार्यक्रमाच्या या कीर्तनाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. त्यांचं अंतःकरणातून हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. वैकुंठवासी हरिभक्तपरायण सुधाकर महाराज बळीराम गपाट यांचं हे 7वं पुण्यस्मरण आहे. शक्यतो पहिल्या पुण्यस्मरणापर्यंत माणसं या ठिकाणी येऊन थांबतात, परंतु तानाजी भाऊ सांगतात आणि आमचा त्यांचा संवाद झाला. ते म्हणजे महाराज वाडवडिलांची पुण्य आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही कमी नाही आहे. जे काही आहे ते त्यांच्यामुळं आहे. म्हणून या ठिकाणी असे किती जरी पुण्यस्मरण केले तरी त्यांचे उपकार आमच्या आयुष्यातले कमी होणार नाही. या अनुषंगाने या ठिकाणी फार म्हणलो दादा हे सगळं नियोजन करताना फार आनंद वाटला, कारण या नियोजनात महाराष्ट्रातील नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक सगळे कलाकार एक दिवसात एका ठिकाणी आणणं फार अवघड आहे. यासाठी त्यांनी फार आधी तारीख घेतलेली आहे. माझी तारीख मला या वर्षी नाही, याच्या मागच्याही वर्षी फोन केला होता आणि तारीख त्यांना हवी होती, पण मागील वर्षी माझी तारीख शिल्लक नव्हती. म्हणून यावर्षी त्यांनी लवकर फोन केला आणि या तारखेचं नियोजन प्रयोजन या ठिकाणी झालं. अतिशय सुंदर नियोजन आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कलाकार मंडळी, गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. अतिशय सुंदर आणि या ठिकाणी समर्पक पहिली चाल ज्यांनी गायली, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, संगीतरत्न आणि खऱ्या अर्थानं गानकोकिळा, यासाठी हे खऱ्या अर्थानं संबोधन त्यांना यासाठी की त्यांचा आवाज तारसप्तकाच्याही वरती आवाज लागतो आणि म्हणून आणि तिथं आवाज जाऊनही तेवढाच स्वर क्लिअर लागतो. आणि म्हणून असं या ठिकाणी गायन क्षेत्रातलं महाराष्ट्रातलं अखंड महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यात जाऊन आपल्या सुमधुर आणि गोड वाणीतून गोड आवाजातून ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे, असं या ठिकाणी माझे जीवलग मित्र, आमच्या सर्व कीर्तनकारांचे या ठिकाणी जीवस्थ कंठस्य असणारे
ओमकारजी महाराज जगताप यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याचा. महाराजांचा अंतःकरणातून हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कीर्तनाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी ओमकार महाराज जगताप नेहमीच या ठिकाणी पुणे असतील परिसरात अनेक कीर्तनाला माझ्या सोबत असतात. अनेक ठिकाणी त्यांचा आणि माझा योग अनेक वेळा जुळून येतो आणि आज एवढ्या 300-400 किलोमीटरवरही येऊन या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा एकत्र आहोत. महाराज तुमचा अंतःकरणातून धन्यवाद आहे. तुम्ही तानाजी भाऊंच्या शब्दाला या ठिकाणी फार महत्त्व दिलं. महाराजांची तब्येत ओमकार महाराजांची तब्येत थोडी ठीक नाहीये. महाराजांचं येणं थोडंसं कमीच वाटत होतं पण तरी या ठिकाणी म्हणले तानाजी भाऊंचा या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि जावंच लागल यावंच लागल. मी बी त्यांना फोर्स केलं, म्हटलं महाराज तुम्ही चला आपण सोबत जाऊयात. म्हणून या ठिकाणी ओमकार महाराज ही धावपळीत या ठिकाणी मागील 1-2 कार्यक्रम त्यांनी कॅन्सल केलेत पण आज त्यांचं धाडस व्हाय ना कॅन्सल करायचं. तानाजी भाऊ तुमच्यावर फार प्रेम आहे बरं का, त्यांचं फार जीव आहे. या ठिकाणी महाराज म्हणले चांगला कार्यक्रम आहे आणि भाऊचा स्वभाव चांगला आहे, सातो पुण्यस्मरण आहे, जावंच लागल. आणि म्हणून या ठिकाणी ओमकार महाराज तुमचा अंतःकरणातून धन्यवाद आहे. असं सदैव प्रेम तुमचं या परिवारावर असंच राहू द्यात. या प्रसंगी या ठिकाणी दुसरे गायनाचार्य महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य ज्यांचाही आवाज फार गोड आहे, सुमधुर आहे आणि माझ्या अनेक कीर्तनामध्ये गेली 7-8 वर्षापासून माझ्या सोबत ज्यांनी फार या ठिकाणी आता थोडंसं त्यांचं माझं अंतर राहण्याचं थोडंसं दूर आहे त्यामुळे एवढ्यात ते माझ्यासोबत नसतात परंतु काही प्रसंगी नेहमीच ते या ठिकाणी एकत्र आम्ही येतो. अनेक चांगल्या कार्यक्रमात येतो. आता असे इंडियन आयडल या ठिकाणी फार मोठा मंच आहे आणि तो मंच ज्यांनी गाजवला आहे असे माझे परमस्नेही जीवलग मित्र माझ्या छोट्या बंधूप्रमाणे असणारे अविनाशी महाराज जाधव या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. फार गोड आणि फार उंच आवाज या ठिकाणी महाराजांचा आहे. महाराजांचंही या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कीर्तनाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी पुणे असेल, सातारा असेल, मुंबई या सगळ्या परिसरामध्ये अनेक आता सध्या माझ्याबरोबर नेहमीच रोजच असतात आणि महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य तर ते आहेतच. पार्थराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी त्याचे संस्थापक अध्यक्ष आहे, ज्यांचं गायनामध्येही विशारद आहे आणि पकवाजामध्येही विशारद आहे. तसा त्यांचा पहिला सुरुवातीचा विषय पकवाज आहे पण त्यानंतर भगवान परमात्म्याने खऱ्या अर्थानं त्यांच्या वाणीवरही वेगळी कृपा केली आणि खऱ्या अर्थातून असे स्वर त्यांच्याकडूनही फार सुंदर या ठिकाणी मग पकवाजाच्या क्षेत्रातून ते स्विच करून गायनाच्या क्षेत्रात या ठिकाणी आहेत आणि गायनाच्या क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवलंय. असे माझे जीवलग मित्र या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य संगीतरत्न संतोषजी महाराज राऊत या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कीर्तनाच्या प्रसंगी या ठिकाणी मृदंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आळंदी येथे यांची वारकरी शिक्षण संस्था आहे, ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्था आणि याचे संस्थापक अध्यक्ष पुणे परिसरात, सातारा परिसरात, मुंबई परिसरात या अनेक कीर्तनाबरोबर जशी गायनाची साथ करण्यासाठी संतोष महाराज माझ्यासोबत असतात तसेच या ठिकाणी माझ्यासोबत नेहमीच माझ्या कीर्तनाला साथ करण्यासाठी असतात. अतिशय चांगली मुलं त्यांनी घडवली, फार या ठिकाणी चांगलं पकवाजाचं शिक्षण त्यांनी त्यांच्याकडून दिलंय आणि मला वाटतं त्यांचे शिष्य या परिसरात या गावातही आहेत. असे माझे जीवलग मित्र मोहन महाराज गुले पाटील या ठिकाणी आहेत. गुले पाटलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. नुसतं गुले म्हणण्यात योग्य राहत नाही, पाटील म्हणावं लागतं आणि म्हणून असं या ठिकाणी आमचे पाटील गुले पाटील या ठिकाणी आहेत. महाराज तुमचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे, अंतःकरणातून धन्यवाद आहे. दुसरे मृदंगाचार्य सगळेच या ठिकाणी सर्व श्रुत आहेत महाराष्ट्रातील. आता हे कार्यक्रमच एवढा मोठा आहे तानाजी भाऊ, याचा परिहार एवढाच होणार. आता कीर्तन कुठं जाईल काहीच माहिती नाही. मग अशी बसल्या बसल्या सहज विषय झाला. अविनाश महाराज म्हणले महाराज तुमचं कीर्तन कधी 9 ते 11ला संपलंय का एवढ्या वर्ष आपण फिरलो. 10-15 मिनिटं इकडे तिकडे होईना, आम्हाला बी लांब जायचे, लांबचा प्रवासी. नंतर कलाकार नाराज होते, ते काय मग म्हणतात बुवा तुम्ही एकटेच जा, परत काय तुमच्यावर येणार नाही. लय बाबा पाय दुखावले तुम्ही, लक्षातून ऐका तसं म्हणणार नाही. ते आता केलं लागेल सहन करून. आता काय शेवटी आमचे जीवलग आहेत. दुसरे मृदंगाचार्य या ठिकाणी फार दुरून या ठिकाणी आपल्यासाठी आलेत आणि आमच्या आधी फार आधी आलेत आणि ज्यांचा खऱ्या अर्थानं मला त्यांचा पकवाज वाजवणं आवडतं, महाराष्ट्राला आवडतं. अनेक राज्यात त्यांनी या ठिकाणी आपल्या पकवाजाच्या माध्यमातून सेवा दिली आहे. पण पकवाजाच्याही पलीकडे त्यांचा एक फार सुंदर गुण आहे आणि तो नम्रता आहे. त्यांच्याकडे शालीनता आहे, त्यांच्याकडे विनम्रता आहे
आणि फार नम्र कलाकार, कोणत्याही पद्धतीचा अहंकार नाही. फार सुंदर. म्हणजे कीर्तनकार एखाद्या गावात पोहोचत असेल तर महाराज येताना आम्हाला फोन करतात, महाराज कुठपर्यंत आले, आज आपण एकत्र आहोत. नाहीतर काय आमचं क्षेत्रातलंही रगील माणसं आहेत, ती कुणाला अजिबात, म्हणजे मला माहिती आहे काय शूटिंग चालू आहे, मी रोज बोलणारा वक्ता आहे, घाबरायचं त्यात काम नाही. परवा दिवशी तुमचे गेवराईला बंधू भेटले शत्रुघ्न महाराज, तेवढेच नम्र, फार सुंदर या ठिकाणी, तेवढंच वजन पकवाजात. मला असं वाटतं तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, परत तुम्हाला त्या रूपात दोन्ही बंधूंना या ठिकाणी सेवा करण्यासाठी पाठवलं. फार चांगला मृदंग या ठिकाणी. शत्रुघ्न महाराजही फार सुंदर. ते आल्याच मला म्हटले, महाराज जरा समळून घ्या. म्हटलं मला सांगितले पाटोळे गुरुजींनी समळून घ्या. मला आता समळून घ्यायला तुमचंच तप झालंय पूर्ण याच्यात. तुम्ही फार वर्षापासून आहे, आमचं त्या मृदंगाचं थोडंच तप आहे त्यावेळेस, आमचं तप वाणीचं पूर्ण झालं, पण तुमचं त्याच्यात तप आहे. आणि म्हणून या ठिकाणी ताल सम्राट, मृदंग सम्राट, सगळ्या पदव्या त्यांच्या समोर देऊ, तर त्या पदव्यांना खऱ्या अर्थानं तेवढा न्याय त्या पदव्याच्या पेक्षाही त्यांचा मृदंग फार सुंदर आहे. असं या ठिकाणी सजन हो. महाराष्ट्रातला एक युवक आहे, युवा नेतृत्व आणि वेगळं काम आहे. आमचे जगदाळे गुरुजींचे ते शिष्य आहेत. जगदाळे गुरुजींचा आणि माझा फार जुना स्नेह आहे, फार चांगले संबंध आहे. तेवढंच या ठिकाणी वजनातलं वादन कोणत्याही प्रकार, लग्गी बाज बघा पठाडे गुरुजी, या ठिकाणी लयबद्धता बघा, स्पीड ब्रेक, त्यांच्या स्पीडला कोणीच नाही या ठिकाणी. लई पकवाजे आले सगळ्यांनी. मी काय म्हणतो, त्यांच्याकडे बघून प्रॅक्टिस करावी. इथं चढाओढा असावी तर परमार्थात असावी. चला मी त्या स्पीडला बीट करू शकतो का, मला जमू शकतं का? बघा कुणी कुणासारखं कीर्तन नाही करू शकत. कबीर महाराज कबीर महाराज आहे, प्रत्येक कीर्तनकार आहे. लोक मला गेल्यावर काय काय ठिकाणी म्हणतात, महाराज पिंगळा म्हणा. म्हणलं पिंगळ्या वेळे वेगळी, ते पिंगळा आम्हाला नाही जमायचं. तुमच्या लक्षात येतंय का? म्हणजे ज्याचं त्याचं कौतुक वेगळं आहे. या ठिकाणी थोडासा बेस, माधुर्य, गोडवा. आमचे अक्रू महाराज साखरे फार, म्हणजे त्यांच्या वाणीत नेहमीच गुळ. ते त्या माणसं जिंकलीत वाणीतून. म्हणजे एक वेगळं वैभव आहे प्रत्येकाकडं, एक वेगळं बोलण्याची धमक आहे. तसं या ठिकाणी सगळेच कीर्तनकार, कोणी भारी कोणी असं हलका असं कोणी नसतं. सगळे ज्याच्या त्याच्या प्रतिने ग्रेट असतात, त्याचं तप असतं, त्याच्या वाणीतून त्यांनी अनेक कीर्तनं केलेली असतात. त्याचं वेगळंपणे व्हेरिएशन आहे. कधी कोणी ऑफ स्पिनर टाकतं, कोणी लेग स्पिनर टाकतं, कोणी यॉर्कर टाकतं, असं प्रत्येकाचं आहे. तसं शिवचरित्र म्हणलं की लोक आमच्या दाढीकडे बघतात. छत्रपती शिवाजीराजे, धर्मवीर शंभूराजे. मला परवाच कोणीतरी म्हणलं, आत्ता महाराष्ट्रात ट्रेंडला चालणारा संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे सांगणारा वक्ता तुम्ही वाटता, असं त्यांचं म्हणणं होतं. पण महाराष्ट्राने खरंच त्या प्रेमानं मला त्या प्रेमपूर्वक बोलावलं की मंडळी मला म्हणली, महाराज थोडंसं त्या विषयावरही बोला. नक्कीच, कारण की काय झालंय, मी सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याचा आहे आणि त्या मातीचा गुण नक्कीच माझ्या शरीरात आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या पद्धतीनं मी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी पठाडे महाराजांसाठी जोरदार टाळी पुन्हा एकदा वाजवा. महाराज तुमचं या ठिकाणी धन्यवाद आहे. तुम्हाला माहिती आहे का पकवाजांचं कौतुक काय, तुम्ही नुसती प्रॅक्टिस नाही केली हो. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट नाही, परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस, एक एक खऱ्या अर्थानं राग यांनी आळवलेला आहे, त्यावेळेस त्यांना ती सहजता प्राप्त झाली. आमचा आवाज नाही जाणार कधी, आमचा अख्खा आयुष्य जाईल, पण एवढे तार सप्तक नाहीत. आम्ही आपलं म्हणजे ज्यांनी त्याचंच काम करायचं असते. आम्ही मस्त स्वर छेडायचा प्रयत्न करतो, पण तो लांब छेडला जातो. तुमचा आपला स्वराती या ठिकाणी तुका म्हणे त्यांच्या पायाच्या आधारे, म्हणजे यांच्या स्वराबरोबर यांच्या तालाबरोबर आमचाही ताल जुळून येतो. या ठिकाणी ज्याचं काम त्यांनीच करायचं असतं. सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. या ठिकाणी शूटिंग आहे. ही टाळकरी जे मुलं आहेत ती कुठल्या संस्था, हा माझे जिवलग मित्र या ठिकाणी छोट्या बंधूप्रमाणे असणारे, तेही फार सुंदर मृदंग वाजवतात. आप्पा महाराज कोठोळे या ठिकाणी आहेत, फार नम्र स्वभाव आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांची वारकरी शिक्षण संस्था आणि या ठिकाणी मुलं आहेत. तसेच हरिभक्तपरायण सागर महाराज ना, अनाथ मुलांची वारकरी शिक्षण संस्था, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. फार सुंदर या ठिकाणी त्यांचं. आणि माझा कीर्तनकार या ठिकाणी आहे. पण ते कीर्तन टाकताय का माझ्या कीर्तनात? टाकताय ना, हा ती लय महत्वाचं आहे. या ठिकाणी माझा कीर्तनकार, तुम्ही आधी शूटिंग केले का माझं कीर्तन? मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी केलं काय नाही. काल्याचं ना तुम्हीच होते का? बरोबर, टाकत जा. तुमचे पेपर चालू आहेत मला कळलं. करा अभ्यास बी करा. माझा कीर्तनकार या ठिकाणी चांगला चॅनल आहे. नंतर गेल्यानंतर यूट्यूबला टाका माझा कीर्तनकार. त्या ठिकाणी तुम्हाला हे कीर्तन पुन्हा बघता येईल. त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. सगळ्यांचं अंतकरणातून धन्यवाद. ज्यांची ज्यांची नावं घेतली ती सगळी देव आहेत.
आणि हे आता आदरणीय दत्तात्रय महाराज सोनवणे महाराजांसाठी वेळ जोरदार टाळी वाजवा. महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. बाबा आहेत, बाबा तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. पडद्याआडचे कलाकार असतात म्हणजे आमचं काय लक्ष जात नाही. ज्यांची ज्यांची नावं घेतलीत ती सगळे देव आहेत आणि ज्यांची राहिली ती महादेव आहेत. त्यामुळे बाकी कोणी नाराज व्हायचं नाही. माझं काय तुमच्या गावात मतदान नाही. एकदा साऊंड सिस्टीम बी चांगली आहे त्यांच्यासाठी असंच निहार आमच्या सोबत 11 वाजेपर्यंत. सारखा बटनाला हात लावू नका. विठ्ठला यासाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेच्या. महाराज सांगतात आमचा शेवट गोड झाला. सजना हो, हे कीर्तन असं आहे का? आदरणीय बाबांचं पुण्यस्मरण आहेत. त्या भूतलावर नाहीत, या जगतात नाहीत. ते भगवान परमात्म्याच्या अविनाशी स्वरूपापर्यंत पोहोचले. पण तुम्हाला आम्हाला तिथला आता प्रवास करायचा आहे. त्यामुळं ही पुण्यस्मरणाची कीर्तन ही गेलेल्यांसाठी नसतात, जी राहिलीत त्यांच्यासाठी असतात. राहिलेल्यांना स्मरण व्हावं की आपल्यालाही मरण येणार आहे. आणि म्हणून पुण्यस्मरण, वर्षश्राद्ध, दशक्रिया. सजना हो, या कार्यक्रमाचं महत्व सगळ्यात जास्त प्रबोधन कुठं होत असेल तर अशा कार्यक्रमात. कारण इथं आलेल्या प्रत्येक माणसाला वाटतं की पुण्यस्मरण, वर्षश्राद्ध, दशक्रिया इथं आलेल्या प्रत्येक माणसाला वाटतं मी सोडून सगळे जाणार आहेत. नाही कळलं का तुम्हाला? जाणारी तर सगळेच. आया सो जाएगा राजा रंक फकीर. अवतारच राहिले नाहीत म्हणजे अवतावाले निश्चित जाणार आहेत. हे निश्चित आहे. आया सो जाएगा राजा रंक फकीर. कोई सिंहासन चढ गया कोई मान. लई मोठी मोठी माणसं आली आणि फार मोठी माणसं. हा मृत्यू लोक या ठिकाणी इहे लोकाची यात्रा संपली. त्यामुळे जायचं प्रत्येकाला आहे. पण जायचं कसं हे तुकोबाऱ्यांकडून शिकावं. विठ्ठला जाणं तर प्रत्येकालाच आहे. येणारा प्रत्येक जण येतो आणि जाणाराही प्रत्येक जण जातो. पण येण्यामध्ये आणि जाण्यामध्ये फरक आहे. येणं जरी सारखं असलं जाणं मात्र वेगळं आहे. सजना हो, ज्याचं जाणं गोड आहे. अजून सांगतो, ज्याला भगवंताला जो आवडला त्याचा शेवट गोड झाला. असं पाहिलं गेलं तर फार विद्वान आणि फार मोठी माणसं या भूतलावर जास्त काळ राहिली नाहीत. किंबहुना त्यांचं कार्य संपून ती निघाली. पहा तुम्ही, आजपर्यंत मोठी लिस्ट काढा, त्या लिस्ट मध्ये त्यांचं आयुष्य तुम्हाला कमी झालं. विचार करा, कुणाचाही विचार करा. छत्रपती शिवाजीराजे, सुरुवात इथून करू. छत्रपती शिवाजीराजे 50 वर्ष या ठिकाणी कार्य केलं आणि 50व्या वर्षी राजे निघाले. पण भगवा महाराष्ट्रावर फडकवला आणि हा भगवा फडकवत या ठिकाणी महाराष्ट्राला स्वराज्य निर्मितीचं स्वप्न दाखवून गेले आणि ते पूर्णही केलं. छत्रपती शिवाजीराजे 50 वर्ष जगले. शेवटचा दिवस गोड. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे 32 वर्ष जगले. आयुष्य कमी आहे पण बलिदान कशासाठी आहे? बलिदान हिंदू धर्मासाठी आहे. हा योद्धा अजरांनी अमर झाला. 32 वर्ष आयुष्य आहे. पण या जगाच्या पाठीवर अपराजित योद्धा म्हणून आजही ज्यांचं नाव घेतलं जातं ते धर्मवीर संभाजीराजे. एक युद्ध न हरणारा योद्धा. अजरांनी अमर झाले.
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलेले आम्ही आलो पण आम्ही आलो कशासाठी आम्ही समाजासाठी आलो आम्ही देशाची सेवा करायला आलो आम्ही धर्म रक्षण करण्यासाठी आलो असंच नाही आले या धर्माचं पालन करण्यासाठी धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन ओ धर्माचे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आयुष्य 32 वर्ष लाभ धर्मवीर शंभू राजांचा शेवट गोड झाला का बलिदान कुणासाठी आहे तर बलिदान हिंदू धर्मासाठी आहे राजे नसते तर तुम्ही आम्ही इथं नसतो लक्षात नाही का राजे होते म्हणून आपला हिंदू धर्म टिकला म्हणून धर्मवीर शंभू राजांचं बलिदान आहे स्वामी विवेकानंद 39 वर्षाचं आयुष्य पण भारताचा खऱ्या अर्थाने ही भारताची भूमिका जगतापर्यंत पोहोचवणारा असा ग्रस्त अपार ज्ञान 39 वर्ष आयुष्य पण खऱ्या अर्थानं अजर आणि अमर झाले स्वामी विवेकानंद 22व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबा समाधीला निघाले योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा पण विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी अमृतानुभव चांगले 65 ज्ञानेश्वरी हरिपाठ या जगाला दिला आणि जगाचा उद्धार केला संजीवन समाधी आहे जाणं मात्र फार गोड आहे जाणं गोड आहे माणसाचं येणं कसं आहे माहिती नाही जाणं मात्र गोड असावं जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्ष परमार्थ आणि अखंडपणे भगवंताचं चिंतन अनेक समस्या प्रपंच उद्ध्वस्त झाला पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी विठ्ठलाचं भजन महाराजांच्या अंतःकरणात महाराजांचा शेवट गोड मग तसे तर लई जण आले कोर्टाचा दरवाजा एक आहे कैदी बी जातो जज बी जातो जाण्यात फरक आहे ना नाही कळलं का तुम्हाला तुम्ही जागे सगळे कोर्टाच्या दरवाजातून एकच दरवाजा आहे जज बी जातो कैदी बी जातो जजला वारं घालायला दोघ येतो वशील लावाय ती घेत पण कायद्याला हातकडी घालून नेतात तो गुन्हेगार म्हणूनच त्या लोक बघतात दरवाजा एकच जाणं मात्र दोघांचं वेगळं आहे याच्यानंतर जर विचार पाहिला सजना हो मग तुकोबारे बी आले आणि मग धृतराष्ट्र बी आला दोघांच्या जाण्यात फरक आहे तुकोबारे बी आले आणि धृतराष्ट्र बी आला दोघांचं ऐश्वर्य धृतराष्ट्र 100 मुलांचा बाप होता भारताचा सम्राट होता आणि चक्रवर्ती राजा होता साधारण नव्हता धृतराष्ट्र भारताचा सम्राट ते काय म्हणले अवतार राहिले नाहीत म्हणजे अवतावाली राहणार का धृतराष्ट्राला जावं लागलं जाणं महत्वाचं महाराज मी नेहमीच सांगत असतो माणूस जाताना मात्र तो शांततेतच गेला पाहिजे तो आनंदात गेला पाहिजे नाही तर आयुष्यभर धावपळ चालू आहे पण कळानच जगायचंय कशासाठी आजच माझा इंस्टाग्रामला व्हिडिओ पडलाय माणसाने अर्ली रिटायरमेंट घेतली पाहिजे पठाडे गुरुजी आपण 45 वर्षापर्यंत धावपळ करायची नंतर आपण थोडस प्रवास कमी करायचा लोकांना वाटतं कलाकारांचं बरं आहे कीर्तनकारांचं बरं आहे चांगलं चाललंय कदाचित ते अर्थार्जन करतायत पण तुम्हाला खरं सांगू का आम्ही गाडीत बसल्यानंतर आम्हाला याचं काहीच वाटत नाही एवढा आमचा प्रवास होता आम्ही दमून गेलेला असतो अनेक व्याधी आमच्या शरीराला या ठिकाणी कळतात अनेक कुणी डायबिटीस ग्रस्त आहे कुणाला ब्लड प्रेशर होईल बाकी तर अजून असे बरेच आजार आहेत ते सांगण्यासारखे नाही ते ज्याला दुखलं त्यालाच माहिती नाही
तुमच्या लक्षात येते का? लोकांना वाटतं यांचं बरं चाललंय, काही नाही बरं. काय माहितीये का, आम्ही अखंडपणे समाजात फिरतोय. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है रे, राजा दुखिया प्रजा क्या बात है? राजा राजा रे, राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जन बैरा गिरा सो देखे सो दुखिया दुखिया कोई नहीं, सो देखे सो दुखिया मला वाटतं आजचं कीर्तन नक्की धुमाकूळ घालते महाराष्ट्र. ज्याचा जेवढा खर्च चांगला लागतो ना तो वरती बी तेवढाच चालतो. खाली म्हणले आपल्या स्वरात तर कळत नाही, तानशीन नाही पण कानशीन. काय चाललंय हे तरी कळलं पाहिजे. कारण नुसतं मोखर वा म्हणून बी उपयोग नाही ना, त्याच्या मागचं कळलं बी पाहिजे ना. ज्याच्याकडं बघा तो दुःखी आहे. सगळे ऐश्वर्य आहे, नाही पैसा आहे, अब्जाधीश आहेत, करोडपती आहेत, पण माणूस थांबत नाहीये कुठे. तुकोबाराय थांबले होते. तुकोबाराय सांगतात, आवले मी थांबणार आहे बरं का आवले, मी आयुष्यभर परमार्थ केलाय, पण जगाचा मालक मला घ्यायला येणार आहे, मी थांबणार आहे आवले, मी निश्चिंत होणार आहे. माणूस निश्चिंत झाला पाहिजे. मी बसल्याना शाश्वत कीर्तन सांगणार आहे गड्या, वास्तव सांगणार आहे. आम्ही आयुष्यात ते रोजच्या अनुभव बघतोय. तुम्ही ऐका बरं का, तुम्ही थांबले पाहिजे. मी आजच माझा इंस्टाग्रामला व्हिडिओ पडला, कबीर महाराज ऑफिशियल, जाहिरात नाही करायला चॅनलची, सांगतोय लक्ष नाही. सांगायचं तात्पर्य काय, अण्णा आजच व्हिडिओ टाकला आणि त्याच्यात बघा तुम्ही स्पष्ट सांगितलं. आणि मी नेहमी बोलतोय वाक्य, आमचे जे पूर्वज आहेत, आमची ही सगळी माणसं आयुष्यभर बापाने 60 वर्ष होतं गाठी मारून बांधले. लई पैसा कमावला पोरासाठी, लई पैसे. बाबाला म्हणलो बाबा थोडं खायचं स्वतःसाठी, जगायचं आता. नाही म्हणले महाराज पोरासाठी ठेवलं. काही दिवसांनी तेच बाबा मला भेटले. बाबा म्हणलो काय झालं, का दुःखी आहे? ते म्हणले महाराज आयुष्यभर जो तर गाठी बांधून बांधले. म्हणले 1 रुपयाचं खायचं तरी विचार करायचा कसं काय, लेकराला ठेवावं. पण पोराने सगळं विकलं म्हणले, सगळे 7 बारे मोकळे केले पोराने, काहीच नाही ठेवलं म्हणले. तुमच्या लक्षात आलं का? पोरं बिया म्हणतात विकायचं नाही बरं का. जे आईबापाने दिलंय ते राखायचंच, परत त्यात वाढवायचं, तर आईबापाचं स्वप्न पूर्ण आहे. आज या ठिकाणी आमच्या तानाजी भाऊंना जे खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांनी दिलंय, त्यांचा शेवट गोड काय माहितीये का? नामस्मरण करताना देव ठेवलेला आहे. भगवान परमात्म्याचं चिंतन त्यांच्याकडून घडलेलं आहे. हा शेवट गोड आहे. शेवट गोड करायचं म्हणजे काय? ज्याच्याकडे तो अब्जा दिशे त्याचा शेवट गोड आहे का? अहो कुठं मरत्यान माणसं सांगता बी येत नाही. एखाद्याला मरण इथं बी येऊ शकतं, कुणाला मरण कसं येऊ शकतं काही सांगता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर कर्मावर आहे. आणि कर्म सिद्धांत आता या कलियुगात चांगलं काम करतोय. बघा तुम्ही, फार चांगलं काम करतोय कर्म सिद्धांत. महाराज तुम्ही फार परफेक्ट प्रमाण दिलंय. खरे जिकडं जिकडं बघा माणूस दुःखी, तो दुःखी काय माहिती का? तो आपल्या दुःखाने नाही, तो दुसऱ्याच्या सुखाने दुःखी. या मृत्यू लोकातला माणूस दुसऱ्याच्या सुखाने दुःखी. त्याला आपल्या बंगल्याकडे नाही बघायचं, दुसऱ्याने किती स्लॅब चढवल्यात बघायचं.
तुझं बघ ना, तू काय चाललंय ते, काय लोकांचं करायचे तुला. अहो लय खतरनाक माणसे तुम्हाला शोधून. तुम्हाला खरंच सांगतो महाराज, मी रोज लोक बघतो, फार वेगवेगळी लोक सापडतात मला. एखाद्या वेळेस घर बघायला गेले की बंगला बघतात, फार छान मानले, आणि कौतुक करणारी तर लय कमी, गावणारच नाही. कौतुक करणं आमच्या कलाकारांकडे शिकायचं. ती कौतुक म्हणजे फार मला येस्तोवर त्यांनी म्हणलं आता काय गड्या, इकडून मोहन भाऊ बोलतात महाराज लयच भारी काम चाललंय बाबा तुमचं, इकडून संतोष बाबा म्हणतात वा दादा नादच करायचा नाही तुमचा, इकडून ओमकार महाराज, म्हणजे असे कौतुक बी केलं पाहिजे ना कुणी कुणाचं. अहो आयुष्यात बघा ना, काहींचे चेहरे आयुष्यभर पडकेच हो, ते हसलीच नाहीत माणसं कधी. त्यांना किती बी विनोद सांगा कधीच नाही हसते. कधी कधी आमची इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात बसून हसली नसते. हा हा ते वा वा वा, इंदुरीकर महाराज म्हणतात प्युअर येडा माले बोलले, काही कामाचं नाही. ती आल्यात म्हणून जागवायच्यात, बाकी काही कामाची नाही. ती जन्माला आल्यात, आता यांना टाकायची कुठून म्हणून जागवायच्यात, बाकी काही कामाची नाही. ती म्हणते काय आहे ती येड्याची वस्ती निघामस्ती, अशी काही कामाची नाही. तुम्हाला सांगू का, कीर्तन जर तुमच्या माझ्या भाषेत असतं ना, ते सगळ्यांना कळतं काय चाललंय. उगाच आता आव्हान मी कीर्तन सांगणार नाही, जसं घडल तसं घडल. आता काय लय टिपणाव बोलणार नाही, टिपणाव बोलण्यासारखे दिवसच राहिले नाही. आता लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचं, ते सांगायचं तात्पर्य. आणि खरंच महाराज कौतुक केलं पाहिजे. कुणाचं घर बघायला गेल्या किंवा तो हॉलच असा झालाय, बेडरूमच जरा छोटं झाले, हा दरवाजा इकडं का नाही लावला आणि किचनच असं का लावले, जरा बाथरूमचाच. अरे तुला बाथरूमला तुला दरवाज्यात तुला बादली ठेवायला लागते, कडी नाही तुझ्या बाथरूमला, आणि तू लोकांना ज्ञान सांगतो का त्यांनी बाथरूम कसं बांधायचं. काय झालंय माहिती का, जिथं बघेल तिथं. अहो मी गाडी घेतली अण्णा, मला एकाने फोन केला, म्हणले कबीर महाराज, म्हणलं बोला, म्हणले इनवा घेतली, म्हणलो घेतली बाबा. का काही काही मित्र नुसते मन आहे मित्र आहेत पोराहो, पण तिला आतल्या गाठीचे, कधी तुमचा कार्यक्रम करतील सांगता येणार नाही. लय खतरनाक, ते आपल्या बरोबरच राहून हृदयात शिरत्यात, आणि कधी तुम जाऊ दे आता लय पुढे जाईल कधी बरं महाराज. अहो लय रोज बघतोय आम्ही असले. ते मला म्हणलं महाराज नवीन गाडी घेतली, म्हणलं हो, म्हणलं इनोवा घेतली, म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले महाराज तसं काही नाही म्हणले, पण हप्त्यावर घेतली का. मी म्हणलो सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर. आणि त्यातल्या त्यात आम्ही कलाकारांनी मोबाईल घेतली, गाडी घेतली की लोक सुट्टा करून बघतात का कशी काय घेतली असं, आणि किती जा असन. काय सांगू का तुम्हाला, बघा आमच्या बी अंगठ्या बिंगठ्या सगळं जाणार आहे. जाणार म्हणजे इथंच राहणार आहे, आम्ही जाणार आहे. मी नेहमीच सांगत असतो चांगली कपडे घाला, चांगले राहा. हे सगळे कपडे आहेत ना, एक तर जाळून टाकतील, नाही तर थप्प्या कपाटात लागतील. आपण गेल्यानंतर काही नाही राहणार. तुम्हाला माहिती का, नाव शेवटपर्यंत नाव राहणार. ओमकार महाराजांचा हा आवाज आयुष्यभर असाच महाराष्ट्राच्या कानात घुमत राहणार. पठाडे गुरुजींचा पकवाज, आमच्या मोहन बाबाचा पकवाज, हा महाराष्ट्रभर असाच हा गोडवा अंतःकरणातून राहणार. अविनाश महाराज तुमचा गोडवा, संतोष महाराज तुमचा वेस आवाजातला, आणि कबीर महाराज तुमचं काहीतरी शिल्लक राहणार. शिल्लक राहणार. कोण म्हणलं शिल्लक नाही राहणार, चांगल्या माणसाचं चांगलं काम शिल्लक राहतं. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती तुकामणी एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. माणसं निघून जातात पण त्यांची उत्तम कीर्ती मागवते. सज्जनाओ, ऐश्वर्य, धनदौलत, संपत्ती ही कमवायची नाही का, ही कमवायचीच. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आता जर अडकून राहिलो प्रपंचात तर आयुष्यभर परमार्थ होणार नाही होणार परमार्थ. काहींनी आयुष्यभर पैसे कमवले पण दुःखी राहिली शेवटी माणसं. काय आलं म्हणलं जगायचं राहिलं म्हणले महाराज.
महाराज मी 25 कोटीचा बंगला बघितलाय, पण 25 कोटीवाल्याला माहितीच नाही त्याला जायची. तो अजून नादातच आहे त्याच्या. नाही कळलं का तुम्हाला? ती आमच्याकडली भाषा आहे थोडी, तुम्हाला वाटे निरगील बोलते का काय, पण तो अजून नादात आहे. त्याला कळा ना त्याला जायची. त्याला म्हणलो बाबा अरे तुला जायचंय, रावण गेला रे. 7 कोटी घरं सोन्याची होती, 28 कोटी भिंती सोन्याच्या. 7 कोटी घरं सोन्याची, 28 कोटी भिंती सोन्याच्या. ज्याच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोने, 1,25,000 तोळा चालू आहे आता बरं का. नाही लक्षात आलं का तुमच्या? आपलं 20 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गुंड्या उघड्या ठेवते. सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, तुका म्हणाची संपदाय वडी, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, तुका म्हणाची संपदाय वाजवा टाळी मग काय नाही गेलं, सगळं इथंच ठेवलं. केवढी मोठी संपदा. महाराज मी काय म्हणलो, आपण गेल्यानंतर एकतर आपले कपडे जाळून टाकतील किंवा थप्पीला कुण कपाटात राहतील. बाण नकाशावरून होतील माहिती का? तुमच्या अंगठ्या, तुमचं सोनं नाणं, महिला मंडळ, मंगळसूत्र कुठं, कानातलं कुणाचं, ह्या पोराला काय द्यायचंय, त्या पोराने काय घ्यायचंय, कोण कुणाचंय, बहीण कुणाची, भाव कुणाचा. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे नाही रे
धागे दोर तुटतील धागे दोरे दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार आणि वृद्धपकाळ येता जवळी वैद्य काय करणार सजना हो 100 वर्षांनी आपली घरं इथंच असते आपल्या सगळ्या गाड्या ज्या आनंदाने घ्यायला गेलो ना त्या सगळ्या स्क्रॅप झालेल्या असतात पण माहिती का आपण नसल त्या घरात तिथं अनोळखी माणसं असतील ती माणसं एकमेकांना कदाचित एखाद्याला आपण आठवल की गड्या होता बर का चांगलं जीवन जगलं बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे एखाद्या भावाकडं भरभरून असलं ना त्यांनी बहिणीला दिलं बी पाहिजे एखादी बहीण गरीब आहे तुझी परिस्थिती नाही तिने वाटा मागायची तिला वेळच नाही आली पाहिजे भावानी भरभरून घे ताई अरे बहिणीला दिलेलं आयुष्यात कधीच कमी पडत नाही ज्यांनी बहिणीसाठी दिलं ना गड्या त्याला लई मिळालं परमेश्वरानं त्याचं प्रारब्धच अनुकूल केलं आपण सहज म्हणतो बहिणीसाठी कमी करू नका पण बहिणीने जर तिच्याकडे घसघशीत असेल भरपेट असेल तर तिने बी लई भावाला त्रास नाही द्यायचा दादा तू गरीब आहेस ना मी तुला त्रास नाही देणार मला काही नको तुझं फक्त साडी चोळी कर तेवढी सणाला आल्यावर बस याला म्हणतात जीवन याला म्हणतात प्रेम याला म्हणतात भाऊ बहिणीचं प्रेम मग बाकी सगळ्या गोष्टी महाराज आता हे सगळे कलाकार आहेत मला माहिती आहे प्रत्येकाची खासियत काय मी त्या फ्लोनी चाललोय चिंतन बरोबर ज्याची त्याची प्रमाण तिथपर्यंत आली काय अविनाश महाराजांना आम्ही फार हे नाही कुणाचे कोणी अख्खा मंडप रडत होता तुम्हाला माहिती त्या व्यक्तीचे बी डोळे भरून येतात ते म्हणतात आम्हाला सगळे नातेवाईक आठवतात जसं आम्ही सगळे अडचणीत होतो ना तर आमच्यासाठी कोणीच नाही तसं आम्हाला एकट्याला संघर्ष करावा लागला ओंकार महाराजांचे असे पाय एवढे सुजले असतील आमचे भरत अण्णाचे हात
वाजवताना दुखले असते, पण त्यांना आम्हाला दाखवून द्यायचं होतं की परमार्थात किती ताकद आहे, कुठं नेऊ शकतो परमार्थात. आम्हाला शून्यातून म्हणजे मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा कर. आम्हाला गुरुवार यांनी ज्ञान दिलं, विश्वमाऊलींनी आमच्या वाणीवर कृपा केली, तुकोबार यांनी आमच्यावर कृपा केली. आम्ही कुठं होतो, धुळीतून उठून आज आमचे चांगले दिवस चालले. चांगले दिवस याचा अर्थ समाज आमच्यावर प्रेम करतोय. अहो फुलं टाकताय ना तुम्ही प्रत्येकावर, अहो मेल्यावर सगळ्यांच्या धागावर फुलं पडणार आहेत, जिवंतपणी फुलं पडणं हा शेवट गोड आहे. प्रत्येक तरुणाला तीच प्रेरणा द्यायला गड्या, असं आयुष्य जगाना आपल्याला लक्षातच ठेवलं पाहिजे. लोकांनी डिफरंट फ्रॉम अदर्स. चांगली गाडी घ्या, जाऊ द्या आपल्या कोण काय म्हणेन त्याचा विचार नका घेऊ करून, बापाला त्या गाडीत बसवा. कष्ट केले तुमच्या माझ्या बापानं, हिनवलंय ना त्यालाकडे बघून गावानं, आणि अख्ख्या गावाला येडा मारून या त्या गाडीत. म्हणायचं बघ ह्यानी हिनवलं ना तुला, बघ त्याच्याकडे ताट माने ना आणि सांग त्याला तुझ्या पोरांनी तुझ्यासाठी नवीन गाडी घेतली. आयुष्यभर उन्हात राबला ना तू, लई कष्ट केलं ना, मी दिवस बदलले तुझे. त्या बंगल्यात बसवायचं म्हणायचं बघा इथं चोपळ्या बसवायचं बापाला. अरे त्यांना आयुष्यभर त्यांनी झिजलं आमच्यासाठी. तानाजी भाऊ म्हणून तुमचं कौतुक आहे बरं का, म्हणून तुमचं कौतुक आहे. तो माणूस मला काय म्हणला माहिती का, तानाजी भाऊ मला म्हणले, त्यांना म्हणलो दादा तुम्ही सगळे कलाकार, ते म्हणले महाराज किती बी खर्च होऊ द्या पण मला बाप परत देणार नाही, पण त्याने केलेलं कार्य आम्हाला जिवंत ठेवायचं. महाराज हे अंतकरण असताना त्याला परमेश्वर काहीच कमी करत नाही, काहीच नाही. आम्ही सगळी घरातली बाहेर निघतो ना, आम्ही आमची लेकरं बाळ, आमच्या माता भगिनी, आमच्या आई वडील यांचं खऱ्या अर्थानं स्मरण करतो. कारण की प्रत्येकाची धाव कुणासाठी, मला सांगा इथं बसलेला प्रत्येक जण कुणासाठी धावपळ करतो, कुठलाही करता पुरुष. खरं सांगू का, त्या घराला सावरण्यासाठी. कोणी पती असेल, इथं बसलेले असतील, मी माता भगिनींना विनंती करतो, पुरुष कधी व्यक्त होत नाही आहे. तो पती जर घराच्या बाहेर निघाला ना, तो पूर्ण कुटुंबाचा भार त्याच्या खांद्यावर असतो. त्याला अनेक अडचणी असतात. त्याला घालात आल्यानंतर कुणीतरी कप चहा त्याला विचारला पाहिजे, त्याला कुणीतरी ग्लासभर पाणी दिलं पाहिजे. काय होतं माहिती का, ती प्रसन्न होतात माणसं. लोकांना वाटतं आमचं बरं आहे, आमचं काहीच बरं नाही. आम्ही घरी गेल्या बायकोबरोबर झोपलेले असते, आम्ही सकाळी परत उठून निघावं तरी ती झोपलेले असतात. निहार आमची लेक एखाद्या दिवशी अशी निहार बघते, तिला प्रश्न पडला कोण आहे बुवा, म्हणून बाप आहे तुझा, कोण आहे काय म्हणते. तुमच्या लक्षात येते का, हे सगळ्यांना आहे. ओमकार महाराज लेकर तुम्हाला मला सगळ्यांना येतो. फार आम्हाला वाटतं माझ्या तर दोन पुऱ्याच्या मुखात येतात गालावर, म्हणतात बाबा लवकर या बरं का घरी. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, परंतु आम्ही काय संकल्प करतोय नेहमी माहिती का, तेव्हा आम्हाला याच्यात लय अडकून नको ठेवूस. जी माणसं घरात थांबली ना त्यांनी यश नाही मिळवलं. माणूस धावता पाहिजे, तो थांबला नाही पाहिजे, त्याच्या आयुष्यात त्यांनी ती केलंच पाहिजे. आम्ही काय करतोय, आम्ही संत नाहीत, पण लोक आम्हाला म्हणतात महाराज या घरी, पण आम्ही मेडिएटर आहोत. भगवान परमात्म्याचं नामस्मरण अखंड आमच्या मुखात आहे, हे पुण्य आमच्या सोबत आहे. याच्यामुळं मग कदाचित एखाद्या घराचं प्रारब्ध बदलू शकतो. संत नाहीत बघा, हे सांगायचं तात्पर्य होतं. कीर्तन आता पुढे गेले, 11च्या थोडं पुढे गेले, अजून तर चरणाची लिंग बी लागली नाही. पण जास्त वेळ नाही घेणार, शेवटची 10-15 मिनिटं या ठिकाणी घेणार आहे आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहे. जाता जाता शेवटी 5 मिनिटात मला बाप सांगायचा आहे. मी शेवटचा दिवसच सांगू, हे शेवटचा दिवस गोडी, हाच आहे गोड शेवटचा दिवस. तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे आम्ही आता एवढ्या गर्दीतून आलो ना महाराष्ट्र शहरात ते ऐश्वर्य वैभव नाही राहिले. मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत, मोठे मोठे फ्लॅट आहेत, लई अमेनिटीज आहे, स्विमिंग पूल आहे, पण पवायला कुणाला जागाच नाही, वेळच नाही त्याच्यात. ते म्हणले महाराज फ्लॅट घेताना पुण्यातला माणूस काय विचार करतो, मुंबईचा स्विमिंग पूल आहे का. अरे पण तू उडी कधी मारली कधी, तू 8 तास कामालाच जातोय, तू कधी येतोय इथं पवायला. त्याला पाहिजे ते, पण त्याला वेळ नाही तो द्यायला. हे आमची पोरं मारले नाही ती उड्या लगेच विहिरीत पोहून आली. गावाकडचं वैभव वेगळं आहे. तुम्हाला खरं सांगू का, गाव तो गाव वेगळ्या, आणि खरं सुख आणि खरं ऐश्वर, खरं समाधान हे गाव खेड्यातच आहे, गावात आहे. आपल्या माणूस कुठे बी फिरून येऊ द्या जगात, पण तो गावात आल्यानंतर त्याला समाधान वाटतं. त्याचा गाव त्याच्यासाठी महत्वाचा असतो, गावातली लोक त्याच्यासाठी महत्वाचे असतात. म्हणून सांगायचं तात्पर्य सज्जन हो, आज ते कार्यक्रम तुम्ही राहिला पुण्याकडे बरोबर ना, पण तुम्ही आज कार्यक्रम गावात करताय का. तुम्हाला माहिती आहे मी कुठं बी जाऊ देत, मी किती बी कमवू देत, पण माझं सगळं जिथं येणार आहे ते हे गावाकडे येणार आहे. गाव लय महत्वाचं आहे, गाव लय महत्वाचं आहे. गावातली माणसं लय महत्वाची आहेत सज्जन. आपले मित्रमंडळी असतात, जुन्या आठवणी असतात, परंतु तुम्हाला काय आता आठवत नसेल, तुम्ही तरी आपण चांगली पिढी, आपल्या नंतरची पिढी तर लय अवघड आहे. अहो आपली लहान लहान लेकरं 24 तास मोबाईल घेऊन बसतात.
आणि आता आम्ही त्यांना सांगावं मोबाईल ठेवतो ते म्हणते तुझ्या आता हातातला ठेव आणि मग आम्हाला सांग. आहे का पहिले दिवस आहे का? ते दिवा दिसतोय का? तो टेंबा दिसतोय का? त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात का? त्या सायकली दिसतात का? ते छोट्या छोट्या आपण ते असे त्याच्यात त्या रिममध्ये टाकायचो, त्या रिम फिरवायचो, ते सेल घ्यायचो, त्याचे ती चाकं काढायचो, टेम्पो बनवायचो, ट्रॅक्टर बनवायचं. राहिलंय का ते? आता ते सगळं गेलं. ते सगळं आहे पण कराय वेळ कुणाला आहे? धावपळीला प्रत्येकाच्या आयुष्यात. आता निश्चिंतीने पाऊल दिसावा. माणूस निश्चिंत झाला पाहिजे. महाराजांनी शेवट गोड केला. काय झालं? आयुष्यभर परमार्थ केला. धृतराष्ट्र आला, तुकोबाराय बी आले. धृतराष्ट्र जंगलात होरपळून गेला. भारताचा सम्राट होता. होरपळून गेला धृतराष्ट्र. का? कारण की भीमानी 100 मुलं मारली आणि धृतराष्ट्राला मारायचं ठरवलं. धर्मराजांनी सांगितलं, भीमा अरे तू जेवते वेळी सांगू नको पोरं कशी मारली. भीम जेवते वेळी गेलाच नाही, 1 तास आधी गेला जेवायच्या आणि म्हणला पोरं कशी मारली. वैतागला धृतराष्ट्र, जंगलात निघून गेला. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशी किती. गेला. धृतराष्ट्राला जावं लागलं. तुकोबाराय ना भारताचे सम्राट, ना चक्रवर्ती राजा. ऐश्वर्य पाहिलं तर काहीच नाही ऐश्वर्य, सगळी सावकारकी पाण्यात मिळून दिली. पण महाराजांचं चित्त समाधानी होतं. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. महाराज समाधानी झाले. महाराज सांगतात, आवले जगाचा मालक घ्यायला येणार आहे. आवली म्हणली, महाराज मंबाजीनं काठीने मारलं तरी तुम्हाला वाटतं देव घ्यायला येणार? आवले येणार. मला शुभाकासराच्या बायकोनी बोलवलंय. ती म्हणती, महाराज काकडत काकडत काकड्याला जाता, आज तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घालणारी. लक्ष नाही का? शेवटाला आलोय. 2-4 मिनिटात पहिल्या चरणावर येणार. एखादं प्रमाण येईल. आता शुभाकासराची बायको म्हणती, महाराज गरम पाण्याने आंघोळ घालते. आवली म्हणली, तुम्हाला फसवणार महाराज, ते नाही देणार लोक तुम्हाला जगून. आवले येणारे माझा विठोबा आणि होणारे माझा शेवट गोड. बघ ती मला गरम पाण्याने आंघोळ घालणार. गेले तुकोबाराय आंघोळीला बसले. खरं सांगू काही, महाराजांना फार आनंद वाटला. कोणीतरी प्रेमपूर्वक महाराजांना बोलावलं. शुभाकासर म्हणतात, महाराज खरंच गरम पाण्याने आंघोळ घालते. शुभाकासरची बायकोनी गरम पाणी नाही केलं, आई उकळतं पाणी केलं. महाराज आंघोळीला बसले. या ठिकाणी भिंतीकडे तोंड केलं. हिने उकळतं पाणी घेतलं आणि महाराजांच्या अंगावर टाकलं. महाराजांच्या हृदयातून थेट आवाज विठोबापर्यंत गेला. जळे माझी काया लागला जळे माझी केशवा माया बापा आता दिसो नये जना ऐसे करा नारा. उकळतं पाणी महाराजांच्या अंगावर पडलं आणि महाराजांचे डोळे उघडले. विठ्ठला, 42 वर्ष तुझं भजन केलं. जगाला देव समजून सांगितला. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. उकळतं पाणी पडलं महाराज.
नाही रे देवा. सासराला जात झाल्यानंतर तशी लेकीला माहेराची आठवण. माहेर आयुष्यात माहेर नाही महत्वाचं असतं लेकीसाठी. तुकोबारायांचं माहेर म्हणजे भगवान परमात्म्याने घ्यायला. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे परमार्थ देवाच्या चरणाजवळ जावं असतो. तुकोबाराय सांगतात विठ्ठला यावं लागल न सांगता तुम्हा कळू येते. न सांगता तुम्हा कळू येते. का कळत नाहीये देवा विठ्ठल? सांग ना या तुक्याचा अपराध. सांग या तुक्याचा अपराध. थेट आवाज देवापर्यंत वर्षापूर्वीच्या आठवणी जागृत केल्यात मी पुन्हा एकदा. आणि फार सुंदर छत्रपती संभाजीनगरला आणि महाराजांनी एवढ्या वरच्या लेअरला गायलं. हा गल्ले बोरगाव मध्ये फार सुंदर. या ठिकाणी महाराज लय आठवणी सोबत आहेत आपल्या सगळ्यांच्या. परमार्थातल्या आठवणीच वेगळ्या असतात. ते डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतात. कुठून आमच्या वाणीतून शब्द निघावेत. बघा 11 वाजले 11च्या पुढे 5-10 मिनिटं कीर्तन केले तरी सगळे फ्रेश दिसतात तिथं बसल्यापैकी. असं कुणाच्या चेहऱ्यावर जास्त झोप दिसत नाही. झोपलेत तरी त्यांना परमार्थाची झोप आहे असं म्हणायचं. हा ती भगवंताच्या नामात दंग झाली. ते म्हणले 10 रे केशवा मायवा. आनंद वाटला देवा. फार चांगला झालं. आणि मलाही वाटतंय आता सांगावं कमी यांचं ऐकत राहावं. पण शेवटी थोडंसं बोलणं बी पाहिजे. एक 5-10 मिनिटं शेवटची घेणार आहे. फक्त अभंगाच्या पहिल्या चरणावर पहिल्याच मिनिटाला येणार आहे. 10 रे केशवा माय बापा आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. गरुडाला निरोप सांगितला. गरुड म्हणला महाराज माझा वशिला नाही. मी देवाला नाही सांगू शकत. काय करू देव येत नाहीत. पाय लक्ष्मीच्या हाती. पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मीला सांगा तुमचं काम झालं. लक्ष्मी म्हणली महाराज देव झोपलेत मी नाही उठवत. काय करू आई. तुका मनी शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाला सांगा. शेष म्हणला महाराज एवढं सोपं आहे का. अहो मी शेपटी हलवल पण देव मला जिवंत नाही ठेवायचे. मग कालिया मर्दानात माझी चुकी नसताना त्यांनी मला मारले. चुकी होती का. चेंडू गेला पेंध्या गेल्या. सांग पेंध्या हरिताचे. सांग पेंध्या हरिताचे पाण्यात गेला. सांगना पाण्यात गेला.
यालाच म्हणतात तुका म्हणे त्यांच्या पायाच्या आत. हा जीव माझा, हा जीव माझा झालाय वेडा सांगना पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा मूड लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आणि मग जगाचा मालक ते तुकोबारानं घ्यायला आला. आपुल्या माहेरा जाईल मी आता निरोप या संत हाती आला. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं ए तुकोबाराय ओ तुकोबाराय चला. तुकोबाराय सांगतात आहुले जगाचा मालक मला घ्यायला आला. माझा परमार्थ यशस्वी झाला. एवढंच नाही माझा शेवट गोड झाला. अभंग यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. जगाचा मालक भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारांना घ्यायला आला म्हणून महाराजांचा शेवट गोड झाला. तुम्हाला जगाचा मालक घ्यायला मला येणार नाही पण त्याच्या चरणाजवळ देवाच्या चरणावर जाण्याची आपल्याला पर्वणी आहे. जे तुकोबारांनी केलं ते आम्हाला करावं लागेल. वैकुंठवासी हरिभक्त परायण सुधाकर बळीराम गपाट यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्तानं आजचं या ठिकाणी कीर्तन समर्पित होत आहे. शेवटची 5-7 मिनिटं घेणारे. शेवट फक्त एक चाल होईल. बाबा चाल घेतील नंतर
सेवेला पूर्ण विराम देऊ. राहिलेल्या 5-7 मिनिटात या ठिकाणी थोडंसं वडील या विषयावर बोलतो. प्रेशर ते म्हणले सगळे प्रेशर. आणि मग एक 5-7-8 मिनिटं समजा 2 मिनिटं अण्णा म्हणले म्हणून वाढवतो अजून 2 मिनिटं 10 मिनिटं घेतो या ठिकाणी. कुणाचे पाय बी दुखले की लांब करून बसायचं. पोराने आताच पाय लांब केला. हा नाही म्हणजे खरंच काय तुम्ही दमलेले असताय. आता काय ते सगळं ओरटायचं बी नियोजन लावते होईन ते जाईन आता जाऊ दे चला. काय यार त्यांची कधी माघार नाही अजिबात. आणि म्हणून या ठिकाणी अंतःकरणातून महाराज आई सांगणं फार सोपं आहे तरुणांनो, पण बाप या विषयावर बोलणं फार अवघड आहे. आतापर्यंत या भूतलावर या ठिकाणी सजन आहो मातृत्वानं जे प्रेम केलं ते मातृत्वाचं प्रेम हे जगाच्या पाठीवर फार मोठं आहे. पण पितृत्वाचं प्रेम या ठिकाणी सगळ्यांसमोर हरपलेलं आहे. आजपर्यंत ज्यांनी सांगितलं महाराज आई भरभरून सांगितली, पण बाप सांगणारे फार कमी आहेत. आईचं प्रेम छत्रपती शिवाजी राजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्यच आहे. पण हे सगळं करत असताना शहाजी राजांचा त्यागही पाहिला पाहिजे. शहाजी राजा एक बाप आहे. माता कौशल्या लेकरांसाठी रडती, पण रडणारी कौशल्या सगळ्यांना दिसली. पण खऱ्या अर्थानं लेकरांच्या विरहात रडणारा आणि मरणारा राजा दशरथ हा बाप आहे. हाही बाप लक्षात आला पाहिजे. नाही देवकी लपवा जेठी माझ्या बाळाला नेऊ नका. ताहो फोडणारी देवकी सगळ्यांनीच बघितली. पण ढगांचा गडगडाट पावसाची रिमझिम एकदम कमी आवाज ठेवायचा बाळा म्युझिकचा. ढगांचा गडगडाट पावसाची रिमझिम आणि या जीव घेणे अवस्थेत या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यावरून घेऊन जाणारा वसुदेव हा एक बाप आहे. पण आई तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम झाकलं गेलं. थोडा इको कमी करा. पण बापाचं प्रेम नाही का हो. आईने लई प्रेम केलं महाराज. आम्ही पोटात होतो ना, आम्ही गरकन फिरलो आणि आई म्हणती पोरग विरळ्या गच्च्याला की काय सांगू गरिबीच्या यातना. नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाड तुझी मानडती. अकांत तुझे जननी दुःखदायी. लई त्रास झाला तिला कधी ऍडमिट केलं. डॉक्टर म्हणले आई एक तर बाळ तरी जगल, नाही तर बाळाची आई तरी जगल. वडिलांनी पतीने फॉर्मवर सही केली बाळाचं काही बी होऊ द्या, पण बाळाच्या आईला धक्का लावू नका. म्हणजे डॉक्टर आईकडे आले. आईला विचारलं आई अवघड आहे, एक तर बाळ तरी जगणार आहे, नाही तर तू तरी जगणार आहे. आई म्हणते डॉक्टर असा प्रश्नच विचारला नाही पाहिजे आईला. आईला कुठं असा प्रश्न विचारतात का बाळ तरी जगल किंवा आई तरी जगल. आई अरे तसं नव बाबा. आई म्हणते डॉक्टर साहेब माझं काय बी होऊ द्यात, पण माझ्या बाळाला धक्का लावू नका. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविली. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा. अर्जुना अरे आई मुलावर किती प्रेम करते. शेवटच्या श्वासापर्यंत निर्लोभ निष्काम अमर्याद. 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका आणि छटाकभर दगड पाण्यात टाका. विचार वजनाचा केला ना साहेब तर लाकूड बुडलं पाहिजे. पण भरत अण्णा लाकूड नाही बुडलं बरं का, 50 ग्रॅम दगड बुडला. का नाही बुडलं हो लाकूड. आम्ही पाण्यालाच विचारतो. पाणी म्हणतंय ज्या झाडाला मी मोठं केलं त्याला मी कसं काय बुडून देईल. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा. अर्जुना अरे आई मुलावर फार प्रेम करते, पण आई तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम झाकलं गेलं. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. तानाजी भाऊ मी तुमच्या वडिलांना पाहिलं नाही, तुमच्या स्वभावावरून कळतो तुमचा आणि वडिलांचा स्वभाव हा सारखाच आहे. तेवढंच प्रेम करणारे व्यक्तिमत्व, फार साध, त्याच फार आनंदी. सगळ्यांना बघितल्यानंतर ते तिथं भेटायला आले ना त्यांच्या चेहऱ्यावरच आनंद झळकत होता. केवढी तयारी केली कार्यक्रमाची. 7वं पुण्यस्मरणापर्यंत. अहो महाराज आम्ही 15 वर्ष झालं महाराष्ट्रात फिरतोय. 7वं पुण्यस्मरण आहे. ओंकार गुरुजी पण असं वाटतंय पहिलंच पुण्यस्मरण आहे आज. तेवढ्याच तयारी तेवढ्याच ताकदीने कार्यक्रम. फार या ठिकाणी आज त्यांना वडिलांची आठवण येत असं गेली निघून त्यांच्या आयुष्यात. पण आज सगळं ऐश्वर आशीर्वाद कृपा. काहींच्या जीवनात बाप जिवंत आहे गड्या, काहींचा गेलाय, पण लई कष्ट केलं बिचाऱ्याने. बाप सांगताच नाही आला हो कुणाला आजपर्यंत. आई सगळ्यांनी सांगितले. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, पण बाप सांगणारे कोण आहेत.
धन्य माता, संत म्हणतात धन्य माता आणि नंतर पिता. आधी आई नंतर बाप. कवनाची माय आणि नंतर बाप. आधी आई सांगितली नंतर बाप सांगितला. बापाला दुसऱ्या क्रमावर प्राधान्यक्रम दिला, आई पहिल्या स्थानी. म्हणजे आई तुमच्या प्रेमासमोर बिचाऱ्याचं प्रेम झाकलं गेलं. तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार आहे आणि बाप म्हणजे पडद्याच्या आडचा कलाकार आहे. कला तर सगळे करतो. म्हणजे असं समजू नका आई तुम्हाला रडता येतं, तुमच्यापेक्षा जास्त रडायला येत. पण तुम्ही सगळ्यांच्या समोर रडता माय आणि अंधाऱ्या खोलीत रडतात. बाबा अंधाऱ्या खोलीतच रडला, तो नाही रडला कुणासमोर. परंतु 8वा प्रसंग, दिवाळी साजरी झाली का तुमची माझी? त्याची दिवाळी कधीच नाही साजरी झाली, त्याने आपली दिवाळी साजरी केली. खिशात रुपया नव्हता महाराज, दुकानात घेऊन गेलो पोराला बाप. वर्ग म्हणते बाबा हा ड्रेस पसंत आहे मला. तुम्हाला माहिती का, त्याला वाटला होता तो महाग, पण त्यांनी विचार केला नाही आज तो महाग आहे का. त्याने घेऊन दिला पोरासाठी. पोरांना विचारायला पाहिजे होतं तुझ्या खिशात पैसे आहेत का बाबा. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कण खरं कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचा हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. घर बायकान मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक एक पैशासाठी. महाराज मातीत जायच्या आधी बापाला मिठी मारून घ्या बरं का. एकदा जर मातीत गेला ना, परत तिथून उठून कधीच नाही येणार तुमचा माझा बाप. एकदा शेवटचा अग्नी दिला ना, संपलो त्याचं आयुष्य. मी अशी पोरं बघितलीत, अण्णा मी अशी पोरं बघितलीत, शेवटचं तांब्यातलं पाणी बापाच्या अंगावर पडलं नाही. त्याला म्हणलं काय झालं? म्हणलं काय नाही हो महाराज. अरे म्हणलं लोक थांबलीत, तू शेवटचं पाणी टाकलं ना अंगावर, आज उचलतील तुझ्या बापाला. ते म्हणले महाराज तसं नवं, पण आयुष्यभर बनेलवरच बघितला हो बाप. आज शेवटी काळी पडलेली पाठ कळली, दिसलीच नव्हती ही पाठ. लई कष्ट केलं विचारेनी महाराज. या बांधावने त्या बांधाव गेला, त्यांनी सलाईन लावले असतील पण कळून नाही दिला आम्हाला. त्याने अंगावर आजार काढले पण आमच्यासाठी विचारायला लढला. योद्धा आहे तो संघर्ष योद्धा आहे महाराज. त्याच्यासाठी का नाही आपल्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे. बाप हसतो रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला असं तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे एकदा पाणी या डोळ्यात. तुम्हाला खरं सांगू का, जे संतांसाठी, जे देवासाठी, जे मायबापासाठी रडले ना, त्यांचं प्रारब्ध अनुकूल झालं. आयुष्यच बदलून गेलं त्यांचं. काहीच नाही त्यांच्या आयुष्यात करण्यासारखं. आता फार प्रसन्न. आमचे आई, आमची ही सगळी मुलं, ही पुरुष वर्ग, यांना रडता येतं बरं का. फक्त तुम्ही धाई मोकळून रडता, ती हुसमारून रडतील पण ही रडतील. रडला ना तू. अहो महाराज, या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत विराट कोहली, रोहित शर्मा गेला. हाय व्होल्टेजची मॅच होती भारताची, कोण जिंकल असं चाललं होतं. पण ह्या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत खेळाडू पोचताना अखंड भारताने त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. पण तुमचा माझा बाप या बांधावनी त्या बांधावनी निघाला. हातपाय थरथर कापत होते हो त्याची. परंतु कधीतरी पायाला पडलेले चिरा बघा गड्या एकदा. तुम्हाला सांगू का, तुमच्या माझ्या बापाच्या पायाला चिरा पडल्यात, पण बिचारा आपल्याला दाखवत नाही तो पाय अजून. तो जाण्याच्या अगोदर त्याच्या हातात पाय घ्या आणि कधीतरी 2 थेंब तेल त्याच्या वाता गड्या. त्याला लय समाधान वाटेल की माझं लेकरू माझ्यासाठी आले. आज तानाजी भाऊ तुमचे वडील नाहीत या ही लोकात, पण त्यांना फार समाधान वाटत असन. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा ती लोकी ज्यांना. अशी मुलं पाहिजेत गड्या. गेल्यानंतर आई बापाची आठवण काढतात. गेल्यानंतर म्हणून महाराज वडील लई महत्वाचे आहेत, फार महत्वाचे आहेत. तुमची माझी दिवाळी त्यांच्यामुळे साजरी झाली. आणि खरंच तो रडला कोणासाठी? तो लिकीसाठी रडला. ही शेवटची काही मिनिटं का घेतली महाराज? खरंच रडला तो. मी रडताना बघितलंय बाप, मी रडताना बघितलं पोर. मी असा पोरगा बघितला, जिथं बाप झोपायचा तिथं जाऊन पोरग बसलं. त्याला म्हणलं काय झालं? महाराज लई पैसे आले, एवढे अकाउंटवर पैसे क्रेडिट झाले ना हो. पण बापच आयुष्यातला डेबिट झालाय, बापच नाही. खरं सांगू का, आजपर्यंतचा अनुभव आहे. चांगले दिवस आल्यावर नेमकी आपली माणसं निघून जातात. चांगले दिवस येतो त्यांना बघायचं असतं आपल्या पोराचं ऐश्वर, काय आपल्या लेकरांनी कमवून ठेवलं आमच्यासाठी, आणि त्याच फेजला माणसं एक्झिट घेतात. मग काय होईल माहिती का?
नंतर पैसा येईल, पण आपली माणसं नसतील. त्यामुळे आत्ताच मिठी मारून घ्या. आता त्यांना थोडा वेळ द्या, त्यांच्या सोबत बसा, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना जी वस्तू आवडती ना ती त्यांच्यासाठी द्या. नंतर त्यांच्या आवडीच्या वस्तू आणून ठेवून उपयोग काय? ते म्हणतात माझ्या बापाला हे आवडत होतं म्हणून मी आणून ठेवलं. नंतर नाही खाणार तो, त्याला आत्ताच खाऊ घाला. आणि एवढंच नाही, तुमच्या हाताने खाऊ घाला. मित्राचं सारखं प्रेम पाहिजे बापाचं. अहो बाप ऐश्वर्य देतो, बाप शौर्य देतो. मी अखंड महाराष्ट्रभर शंभूराजांचा प्रसंग सांगतो. या 2 मिनिटात प्रसंग सांगून सेवेला पूर्ण विराम देणार आहे. महाराज, मला इतिहासातही बाप सापडला. खरंच इतिहासातला बाप सांगणारी महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतकेच वक्ते आहेत. मी माझं मोठं पण नाही सांगत, पण मी त्यावेळेस जो अभ्यास केला ना त्यावेळेस मला जाणवलं इथं पण एक बाप आहे. आणि या बापानं शंभूराजांना त्रास नाही होऊन दिला. महाराज पकडले गेले. कवी कलश म्हणतो राजे पकडले गेलो तर पण राजे. राजे म्हणतात हे कवी, अरे कुणाची मजा आलाय या संभाजीला हात लावायची. राजे म्हणतात कवी अरे बोल ना बाबा. कवी म्हणतो राजे गणोजीनं फितुरी केली, आपल्या माणसाने फितुरी केली म्हणून महाराजांना आज रडायला येत होत. महाराजांना वाईट वाटत होतं. आज या मातीतून महाराजांना फरफटून दिला. आई उंटाला बांधून, खरं सांगू का दादा, उंटाला बांधून फरफडत गेलं ना त्यावेळेस सगळी कातडी संपलेली महाराजांची. जगदम जगदम जगदंब. काही म्हणतो राजे या जगदंब शब्दात काय? ए कवी, माझी आई शेवटचा श्वास घेत होती महाराणी सईबाई, आणि माझी आई म्हणती शंभूराजे अडचणीच्या वेळेस जगदंब म्हणावर का शंभूराजे. आणि काय म्हणती माहिती का कवी माझी आई? माझी आई म्हणती माझा संभाजी छावा आहे आणि छावा झुकणार नाही कुणासमोर, कधीच कधीच नाही झुकणार. अहो महाराज उंटाला बांधून फरफटत नेला, महाराजांचे डोळे भरून आले. आज कवी म्हणतो राजे आयुष्यभर हा चेहरा बघितला पण या डोळ्यात पाणी नाही बघितलं हो राजे. राजे म्हणतात खरंच सांगू का कवी, तसं नाही रे बाबा. तो जंजीर राहिला ना माग, सगळं सोडून आलो आपण आता पुढं. बघ या गड किल्ल्यांना त्यांना कुणीतरी ओरडून सांगावं की त्यांचा संभाजी पकडले गेलाय रे. या नद्या नाल्यांना पूर आलाय, त्यांना माहिती नाही त्यांचा संभाजी पकडला गेलाय. हे कवी, जखमाचा दहा नाही होत या संभाजीला. आठवतोय तो जंजिरा सजना हो, या भारतातला नाही या जगातला अपराजित योद्धा आहे जो एकही युद्ध नाही हरला. फक्त जंजिरा राहिला होता. जंजिरा म्हणजे स्वप्न माझ्या बापाचं. आबासाहेब म्हणतात कवी आबासाहेब म्हणतात शंभूराजे एक दिवस तरी हा जंजिरा आपल्या सत्तेत पाहिजे. शंभूराजे शंभूराजे म्हणतात कवी शब्द दिला रे या छाव्यानी, पण शब्द संपला कवी आज, म्हणून रडायला येते. जंजिऱ्याची बात काय करून बसला सचिन? अजून थोड्या वर्ष जगला असताना सर्जा दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. 40 दिवस देव फाडला महाराज. 40 दिवस सुई टोचली तर आधी डोळे जागतो आपण. सुरीनी विळीनी कापलं घरात स्वयंपाक करता नाही. दुसऱ्या दिवशी इच्छा नाही होत स्वयंपाक करायची मिठाचं पाणी गेल्यावर. डोक्यापासून नाकापर्यंत सगळी कातडी संपली महाराजांची. जगदम जगदम. काही म्हणतो राजे चिळकण्या उडत्या तो रक्ताच्या. राजे म्हणतात कवी आबासाहेब आठवतात रे. आबासाहेब म्हणतात, आईसाहेब म्हणतात माझा संभाजी छावा आहे. अरे मग छावा झुकल कसा कवी? आई 40 दिवस वार झाले त्यावेळेस तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती राव. जखमांवर कुणीतरी लेप लावले पाहिजे होते. महाराज या सैतानाने मिठाचं पाणी वतलं अंगावर. पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असता, पण एकच शब्द जगदंबा. एवढे बी हल्ले नाहीत राजे. मानेवर वार झाले होते
अशा थरथर पाहुलं करत होती आणि औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी, मेरे सामने लाया जाए। ते सहकारी म्हणतात हुजूर मत जाओ उसके सामने, पिसाळ्याला वाघ आहे हुजूर, ए निकम्मो अरे मेरे तरफ से हो क्या संभाजी की तरफ से हो हुजूर, एका झपक्यात उलटा करेल महाराष्ट्रातलं रक्त लई भयानक आहे। अरे मेरे ओर से हो क्या वो कम्मक संभाजी की तरफ से हो हुजूर, हाँ सच कहेंगे हम ना, तो आज हम आपके तरफ से है, आप कोई भी सजा दो आज हमें, ना तो आज हम आपके तरफ से है ना हम संभाजी के तरफ से है, हम इस वक्त सच्चाई के तरफ से है, और सच ये है कि संभाजी शिवा का छावा है हुजूर, और छावा झुकता नहीं हुजूर, जगी ऐसा बाप व्हावा याचा वंश मुक्ती सदावा। ऐसे कैसे हो सकता है? याद है हमें उसने बुरहानपुर लुटा था, हमें देखनी उसकी तड़पती हुई आंखें, हमें देखना है आज भी वैसा ही जज्बा है क्या सामने लाया जाए और उभा केलं महाराजांना, ये आंखें सताती हमको, है क्या हम में से कोई ऐसा, कम्मक्तो गुस्ताखो निकम्मो, है क्या हम में से इधर ऐसा कोई, देखो इसकी आंखें, देखो इसका तेज, यल्लाह ए परवरदिगार, अरे क्या बनाया संभाजी को तूने, ऐसा एक तो संभाजी हमारे भी जनान खाने में देते, काय म्हणतो तो औरंगे काय म्हणतो, ऐसा एक तो संभाजी हमारे जनान खाने में भी तो देते, तो पूरी दुनिया पे राज करते हम, हमें नाज है इस पे। औरंग्यार तो काही यडपट आहेस का रे, तुझ्याकडे येतील शंभूराजे जन्माला, शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि शिव छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सुधावा। महाराज शिवचरित्र तसं तर अण्णांनी आम्ही ठरवलेलं पोवाडा घ्यायचा, पण जास्त कधी पुन्हा येईल परत अर्धा पाऊन तास, आमच्याकडे लय भयानक प्रसंग, आणि अण्णांनी ते जबरदस्तच वातावरण होतं, पण आता वेळ कमी आहे, हा शेवटचे फक्त 2-3 वाक्य बोलतो, पुन्हा येईल म्हणजे येऊ बी शकतोय, काय आलं तानाजी भाऊंच्या मनात ते म्हणतात पुढच्या वर्षी बी टिपून घ्या, होऊ शकतंय असं नाही राहता, होऊ शकतं काय सांगता येत नाही। ऐका सज्जन हो, शेवटचं वाक्य कीर्तनात, महाराज आई तुमचे डोळे भरून आले का माहिती, आमच्या तरुणांचे डोळे त्यांना माहिती होता आपला राजा आहे, माहिती त्यांना, खरंच चुकलं नाही हो, एवढे वार झाले ना, डोळे काढले, जो डोळे काढायला आलता त्याच्या हातातल्या सळ्या पडल्या, ऐसी आंखें ही नहीं देखी हुजूर आज तक, कुछ तो बोलती है इसकी आंखें, हाँ संभाजी मान गए आप आज आपको, अरे आजपर्यंत यांनी किती जणांचे डोळे काढले, पण तुझे डोळे काढायला आले ते यांच्या साळ्या पडल्या, सच में ऐसी आंखें आग ओकत होते डोळे, महाराज रडत होते, महाराज आज धर्मवीर शंभूराजे रडत होते, काही विचारतो राजे काय झालं, राजे अशा मित्राबरोबर मारायला लय भाग्य लागतो राजे, तरुणांनो मित्र कसे असावेत, अडचणीत मदत करणारे नकोत, अडचणीच नाही आल्या पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारे कवी कलश आणि धर्मवीर शंभूराजांसारखे। राजांच्या डोळ्यात आज पाणी होतं, पण पाणी कुणासाठी होतं, आबासाहेबांसाठी। माझे आबासाहेब आठवतात, 32 मनाच्या सिंहासनावर बसले, आदिल, मुघल, निजाम, कुतुब, डच, फ्रेंच सगळे मुजरा करतात, आणि आबासाहेब छत्रपती होतात। नरड्यावर तलवार ठेवली, डोळे काढले, जीभ काढली, वळवळणारी जीभ, जगदंब आबासाहेब म्हणत होती, क्या लगता है संभाजी को इस वक्त। महाराजांना काय वाटत होतं माहिती का, कवीला फार वाईट वाटत होतं, कवी म्हणतो, राजे म्हणतात नाही कवी, डोळे मिटून घेतो झाकल्या सर्जने डोळे, डोळेच नव्हते आज,
डोळे मिटून घेतो आबासाहेब, तुमचा छावा हाच तुमच्या वेठीला येतो. नाही वार झाले हो, नाही वार केले या सैतानानं, आणि एवढं बी आलो नाही बर का आबासाहेब. धर्मासाठी कसं जगावं हे शिव महाराजांनी शिकवलं, आणि हिंदू धर्मासाठी कसं बलिदान द्यावं हे शंभूराजांनी शिकवलं. तुम्ही मी बसलेले सगळे छावा म्हणतील, याच्यात विशेष नाही. पण हे शेवटचं वाक्य कीर्तनातलं आबासाहेबांचा शब्द खरा झाला, तो पोरांनी करून दाखवला. हमने आंखें निकाल दी इसकी, औरंगजेब म्हणतो. हे पुण्यस्मरणाचं महत्व काय माहिती का तुम्हाला? औरंगजेब बापाला पाणी मोजून द्यायचा ग्लासात, बापाने तळतळ दिला औरंगजेबाला, तुला कधीच महाराष्ट्र घेता येणार नाही. औरंगजेबाला काय झालं? आणि तुझ्या महाराष्ट्रावर सत्ता करू पाहतो ना, तिथली माणसं बाप गेल्यावर त्याला पाणी पाजतात. ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे. हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने जबान काट दी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए. हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए. औरंगजेब म्हणतो सच में छावा है, छावा शेर का सच में छावा है. वाक्य कुणाचं होतं? औरंगजेबाच्या मुखात. म्हणून सजना हो, या ठिकाणी अजर आणि अमर झाले महाराज. महाराजांचा शेवट गोड झाला. झालेली सेवा भगवंताच्या चरणाजवळ अर्पण करतो. मला लोक माझ्या जात धर्माविषयी अनेक वेळा बोलतात, पण मी आजही प्रतिपादन करन, थेट युट्यूबचा चॅनल चालू आहे. कबीर महाराज कोण म्हणून जन्माला आला हे कबीर महाराजांना माहिती नाही, पण मी मरताना हिंदू म्हणून मरणार आहे, आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं. सज्जन हो, म्हणून या ठिकाणी सगळ्यांचं एकदा अंतःकरणातून धन्यवाद देतो. सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद. बाबांना भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो. आणि एखादा वाणीतून शब्द चुकला असेल, कुणाच्या भावना दुखावल्या असतील, अंतःकरणातून माफी मागतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर हो